हॅलो ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सप्टेंबर 2023मध्ये जाहिरात आली होती. प्राध्यापक भरती संदर्भात जाहिरात क्रमांक 114, 115, 112 होती, 113 होती. मात्र परीक्षा होणार आहे ती 114 आणि 115 त्याच्या अभ्यासक्रमासंदर्भात. त्याच्यानंतरनं ती डबल रिवाईज ज्यावेळेस जाहिरात आली होती त्या संदर्भात. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस ऑप्शन निवडायचे होते, म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये MA केलेलं आहे, ज्या विषयामध्ये सेटनेट आहात त्या विषयाचे जे ऑप्शन निवडायचे होते त्या संदर्भात त्यावेळेसही आपण वेळोवेळी प्राध्यापक भरती संदर्भात इत्थंभूत आणि अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मागील 6 महिन्यापासून सेट परीक्षा आपण पाहिलेलं आहे की जी MPSC मार्फत जी प्राध्यापक भरती आहे त्याचा अभ्यासक्रम संदर्भात जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये परिपत्रक जाहीर झालं. तर त्यानंतरनं अनेक वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रतिनिधींनी फॉलोअप घेतलेला आहे की अभ्यासक्रम या आयोगामार्फत लवकरात लवकर जाहीर व्हावा. ज्यामध्ये प्राध्यापक अश्विन आगवणे त्या जे आशिया खंडातील पहिले लॉ कॉलेज शासकीय विधी महाविद्यालय मुंबई येथे अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन पहिले अनाथ वकील म्हणून, त्यानंतरनं महाराष्ट्रातून सेट परीक्षेमध्ये अनाथ विद्यार्थ्यातून राज्यात प्रथम क्रमांक 2023मध्ये मिळवलेले त्यांनी देखील त्यांच्या लेवलला CMO मार्फत फॉलोअप घेतला होता. त्यानंतरनं शशिकांत शिंदे सर असतील, अनेक मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांनी फॉलोअप घेतला होता. आणि त्यानंतरनं कुठेतरी आज आपण पाहिलं असेल आयोगाच्या वेबसाईटवर इंजिनिअरिंग कॉलेजच्या विषयाचे अभ्यासक्रम जाहीर झालेले आहेत. आणि आपल्या जाहिरातीमधील जाहिरात क्रमांक 114, 115 ज्यामध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे, मॅथ विषयाचा गणित विषयाचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यासक्रम जाहीर केलेला आहे, अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे. आणि माझ्या मते 2-4 दिवसामध्ये बाकीच्या सर्व विषयाचे अभ्यासक्रम जाहीर होतील. तर त्या संदर्भातील आपण अपडेट घेणार आहोत. आता परीक्षा कधी होणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी विषय निवडीचा ऑप्शन आल्यानंतरनं विषय नाही निवडला त्यांचं काय होणार आहे, अशा सर्व मुद्द्यांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळं आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला अशा पद्धतीचे अपडेट घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणी जे सेटनेट परीक्षा त्यानंतरनं MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती याची तयारी करत आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली ऑल एक्झाम कट्टा यूट्यूब चॅनल त्याची लिंक दिलेली आहे. ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲप आहे, ज्यावर सेटनेट, टेट परीक्षा आणि MPSC प्राध्यापक भरतीचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्यानंतरनं ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याचाही लिंक दिलेली, ज्या माध्यमातून तुम्ही आमच्याबरोबर जोडलं जाऊ शकता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC सहाय्यक प्राध्यापक ग्रुप A व अधिव्याख्याता ग्रुप B पदासाठी जाहिरात क्रमांक 114 व 115 अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सद्यस्थितीत पुढील टप्पे जर आपण पाहिले तर यातील अनेक विषयाचे अभ्यासक्रम जाहीर झालेले आहेत, जे आता मी तुम्हाला त्याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे. आणि शिल्लक विषयाचे अभ्यासक्रम या आठवड्यात जाहीर होणार असल्याची अधिकृत शक्यता आहे. तर मी मागच्या वेळेस पण म्हणजे रविवारीच व्हिडिओ एक अपलोड केला होता. संयम ठेवा, निश्चितच तुम्हाला अभ्यासक्रम येईल, परीक्षा होईल, सर्व सुरळीत होईल. तुम्ही संयम ठेवा असा सल्ला दिला होता. आता अभ्यासक्रम उपलब्ध होऊ लागल्यामुळे तयारीला सुरुवात करणे आवश्यक आहे. परीक्षेचं स्वरूप आपल्या सर्वांना माहीत असेल. परीक्षा ही ऑफलाईन असणार आहे. परीक्षेची प्रश्नसंख्या 100 आहे. 200 गुण म्हणजे एक प्रश्न गुणवले 2, एक प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामुळं 100 प्रश्न 200 गुण. आणि फक्त तुम्हाला 60 मिनटामध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी. जे क्वेश्चन पेपर असणार आहे तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. मराठी विषयाचा फक्त मराठीमध्ये असेल, इंग्रजी विषयाचा फक्त इंग्रजीमध्येच असेल. मुलाखत ही 50 गुणांची असणार आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. याच्यानुसार परीक्षा पद्धती राबवली जाईल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी विषय निवडलेले नाही आहेत, जसं 115वाल्यांनी 2-3 विषयामध्ये MA असेल, BEd असतील, त्यांनी विषय नाही निवडले तर तुम्हाला एकतर सर्व विषयासाठी तुम्ही पात्र केलं जाईल किंवा त्यापैकी कोणत्या एका विषयासाठी पात्र केलं जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी
विषय नाहीत निवडले त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी निवडले त्यांना अडचण नसणार आहे. पण त्यांनी जर 2-2 विषयासाठी विषय निवडले असतील तर तुमची परीक्षा म्हणजे विषय वाईज आणि डे वाईज परीक्षा घेतली जाईल असे एकंदरीत अंदाजित आहे. कारण की एका दिवशी अनेक विषयाची परीक्षा कशी होणार आहे, त्यामुळे आपण गृहीत धरू शकतो की 4-5 दिवसामध्ये ही परीक्षा राबवली जाईल. आणि परीक्षेचा अंदाजित कालखंड माझ्या मते मागील अनुभवानुसार 3 महिने ते 6 महिने परीक्षेला लागू शकतात. पण तेवढ्या दिवसामध्ये आपण अभ्यासक्रम पण खूप वास्ट दिलेला आहे त्यांनी. आपण जर पाहिलं असेल गणित, त्यानंतर अर्थशास्त्र, इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर राज्यशास्त्राचा देखील अभ्यासक्रम प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर आपण गृहीत धरूया की 10 प्रश्न विचारले जाऊ शकतात. MPSCची आणि सेटनेटची प्रश्न विचारण्याची पद्धत खूप वेगळी आहे, ही देखील मी नमूद करतो. ऑल एक्झाम कट्टा यामार्फत आपण ऑल एक्झाम कट्टा ॲपवर नवीन अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे पुढच्या आठवड्यापासून जसे विषय वाईज कोर्स म्हणजे अभ्यासक्रम प्रसिद्ध होतील त्यानुसार विषय वाईज आपण कोर्स सुरू करत आहोत. ज्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सांगतो. PDF स्वरूपामध्ये सर्व विषयाच्या घटकानुसार नोट्स मिळतील. जसं 10 घटक 10 PDF नोट्स मिळतील. लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होतील, जे ॲपवरच असतील. ऑल एक्झाम कट्टा प्रत्येक घटकावर आधारित सराव, चाचणी, टेस्ट असतील. पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट कमीत कमी आपण 5 तरी किंवा 10 टेस्ट, जितका वेळ आपल्याला जास्त मिळेल त्या पद्धतीने आपण देणार आहोत. परीक्षेच्या स्वरूपावर आधारित मार्गदर्शन आणि अभ्यास प्लॅनिंग असेल, अभ्यासक्रम अपडेट, स्टडी पॉईंट, टाईम टेबल, हे सर्व तुम्हाला या अंतर्गत पुरवलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे, जसं आता पॉलिटिकल सायन्सचा, इंग्रजीचा अभ्यास जे कोर्स आहे तो याच्या 2 दिवसामध्ये सुरू होईल. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा हे Google Play Storeवरील ॲप डाउनलोड करायचे, ज्याची लिंक तुम्हाला Google Play Storeवरून पण मिळू शकते किंवा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. काही अडचण असेल तर 9689047738 या क्रमांकाला तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, माहिती मिळू शकता. बघा, अभिनय तो कभी नाही. मी सातत्यानं तुम्हाला सांगत होतो, अभ्यास करा, सातत्य ठेवा, यश आपलं असणार आहे. परत एकदा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.